गुड आफ्टरनून मित्रांनो. आज ना मूडच नाही बघा, लाईव्ह घेण्याचं पण मूड नाही आणि व्हिडिओ टाकायचं रील्स बनवायचं पण मूड नाही. कारण की वाईट कमेंटवाल्याने एवढा त्रास दिलेला नाही. प्लीज यूट्यूब फॅमिली, प्लीज यूट्यूबवाल्याने, प्लीज यूट्यूब कंपनीवाल्याने काहीतरी ॲक्शन घ्यावं दादानो. कारण की बिनकामाचं त्रास देतात प्रत्येक लेडीजला. उगाचंच अरे घरचं टेन्शन, बाहेरचं टेन्शन, सगळ्या गोष्टीचं टेन्शन. परत ही वाईट कमेंटवाले एवढे घाण बोलतात ना, किती घाण बोलतात रे. खूप ऐकून असं वाटत. कारण की जवळचं पण बोललं तर आपण त्याला सोडत नसतो. पण हे वाईट कमेंटवाले जर जवळ फेक आयडीने येतात आणि घाण कमेंट करतात. अरे तुम्हाला काय मिळतं रे, कुणाचं तरी मन दुखावून? काय मिळतं तुम्हाला ते तरी सांगा. तुमच्या अशा वागण्यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जात असतं. आधी डिप्रेशनमध्ये असतं, कुठलं टेन्शन कोणाला कसं आहे काय आहे माहीत नाही आणि तुम्ही अजून टेन्शन देता. मी पूर्ण आधीच मला त्रास आहे, तब्येत ठीक नसते, माझे आजार आहे आणि परत हे लाईव्ह घ्यायचं म्हटलं ना तरी खूप टेन्शन देतात आणि खूप वाईट कमेंटवाले खूप त्रास देत असतात बघा. लई कंटाळा आला आहे बघा. आज तरी इंटरेस्टच नाही मला बघा, मूडच निघून गेला आहे माझा लाईव्ह घेण्याचं, लाईव्ह हे आपलं व्हिडिओ टाकायचं नाही टाकू वाटत. कारण की सगळे घरची कामं, परत मुलांना सांभाळायचं, सगळं करायचं. परत आपण त्या वेळातनं वेळ काढून लाईव्ह घेत असतो. कारण की आपलं घरचं टेन्शन वेगळं असतं. पण वाटतं आपलं यूट्यूब फॅमिलीला बोलून 4 शब्द बोलून आपलं टेन्शन दूर होत असतं. तर काही लोक एवढं डिप्रेशनमध्ये टाकतात ना, खूप डिप्रेशनमध्ये टाकतात. आत्ताच एक लाईव्ह चालू केली तर 5-10 मिनटापूर्वी एवढं घाण कमेंट केला त्या माणसाने, बापरे खूप घाण कमेंट केली अहो. तर मला एवढंच म्हणायचं आहे, यूट्यूब कंपनीवाले दादा तुम्ही तरी ॲक्शन घ्या रे. का म्हणून हे वाईट कमेंट करतात? त्यांना काय मिळतं आहे? चांगले बोलत आहेत तर वाईट तर का बोलतात? काय यांचं आम्ही खाल्लं आहे? हां, ह्यानी का असं बोलावं एवढं? दुसऱ्याच्या मनाला लागेल एवढं का बोलतात? आमचं पण मन आहे रे. हां, हे पिऊन येणार, काय पण बोलणार का? पण का एवढं जीवावरती उठलात आमच्या? आम्ही का तुमचे 5-50 खाल्लेत का? आमचं कुणाला तुमचा त्रास आहे का? नाही ना. मग तुम्ही का मला त्रास देताय बिनकामाचा? मी मध्ये पण त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला की नका कोणी डिप्रेशन. माझ्याकडे बघा ना, मी किती डिप्रेशनमध्ये आहे. हां, शरीर पण माझी साथ देत नाही आहे. तर प्लीज असं करू नका. उद्या जर माझं काय झालं तर माझ्या मुलांना बघायला कोण नाही माझ्यानंतर मागे पुढे, समजलं का? तर नीट विचार करून बोलत जा. माझ्या लाईव्हवरती येतं ना आणि माझ्या कमेंटवरती मला कमेंट करताना 10 वेळा विचार करा. मी तुम्हाला आधीच सांगते, माझं वाईट चिंतू नका कुणी. आणि माझं वाईट चिंतून, माझ्या मुलांचं वाईट चिंतून तुमचं कोणाचं चांगलं होणार नाही, भलं होणार नाही आहे. तुम्ही आज मला खड्डा खोदला आहे ना, तुम्हाला त्या खड्ड्यात जाणं भाग आहे. कर्म आहेत, कर्म सोडत नाहीत, कर्माचे फळं भोगावीच लागतात, लक्षात ठेवा. त्यात मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं तुम्हाला मी. सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे मला. एक तर चॅनल काय झालं आहे ते कळत नाही. आत्तापर्यंत चॅनल मोनो झालं असतं, पण कसं काय ते दादानं तुम्हाला कोणा माहितीच काय कळना काय झालं आहे ते. टेन्शन, घरचं टेन्शन, मुलांचं टेन्शन, सगळ्यांचं टेन्शन घेऊन मी अर्धी मेलेच जमाय. फक्त जगायचं तर फक्त 2 मुलांसाठी जगते. तुम्हाला कोणाला सांगून फायदा आहे का? माझ्या 4 भिंतीच्या गोष्टी मी 4 भिंतीमध्ये ठेवत राहिले आतापर्यंत. कारण की चांगलं असतं तरी बाहेर लोक हसं करतात, वाईट असतं तरी हसं करतात. हसणारी भरपूर आहेत, पोचणारं कोण नाही आहे, मला माहिती आहे चांगलंच. म्हणून मी माझं दुःख मी स्वतः एकटीच हे करते, गिळत असते. रात्रभर झोप लागत नाही. तुम्हाला कोणाला सांगून फायदा आहे का? काय रे, वाईट कमेंट करणाऱ्यांनी नीट कमेंट करा ना. तुम्हाला नसेल यायचं लाईव्हला नका येऊ ना. तुम्हाला वाईट कमेंट करून काय भेटणार आहे? बाहेर कोण घेत नसतं तुमच्या वाईट कमेंट, लक्षात घ्या. हां, नीट बोलत जा. मला तर वाटतं सगळ्यांनी ह्यांच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. प्रत्येक लेडीजला वाईट कमेंट करतात, प्रत्येक लेडीजला वाईट बोलतात. हे माझ्या 1 वर्षाच्या मुलीला पण त्या दिवशी एक कोण होता तो सुमित नावाचा मुलगा 1 वर्षाच्या मुलीला माझ्या 1 वर्षाच्या मुलीला बोलायला लागला की वाईट चाले करते म्हणून. अरे 1 वर्षाची मुलगी वाईट चाले करते का?
अरे कुत्र्यानं जीभ सांभाळून बोला की जरा. हां, तू लहानाचं मोठं असंच झालंस का तर पप्पा केल्याशिवाय? लहान मुलगी आहे, तिचं बागडायचं, खेळायचं, इकडं करायचं, पळायचं दिवस आहे तिचे. तुम्ही कोण सांगणार आहे तिला? हां, कुत्र्यानं इकडं तर म्हणता मुलं देवाघरची फुलं असतात आणि मुलांवरती पण अत्याचार करता का 1-1 वर्षाच्या मुलांवरती पण? हां, लहान मुलगी आहे, तिला किती आपण डांबून ठेवणार आहे? कोंबडा आहे का त्याला झाकून ठेवायचं? हां, जिथं आई आहे तिथे येणारच ना समोर ती. हां, तर एकाने कमेंट केली तो रोहित ही काय सतीश नावाच्या मुलाने. तो मुलगा होता का म्हातारा होता काय कोण होतं मला माहीत नाही, पण त्यांनी कमेंट केली वाईट वाईट चाले करते तुमची मुलगी. हां, अरे कुत्र्या नीट बोला की कुत्र्यानं तुमच्या जिभेला काय हाड वगैरे आहे का नाही? हां, 1 वर्षाच्या मुलीचं पण हे करता का रे? तुमची एवढी कशी बुद्धी भ्रष्ट झाली रे? हां, दृष्टी बदला म्हणजे सृष्टी बदलेल. असले घाणे वाईट विचार सोडून द्या. जवळ असतं ना त्याला त्यावेळेस चोपून मारलं असतं मी. जवळ असतं भेटलं असतं. मग कोणी असू दे, जवळचं असू दे, लांबचा असू दे, घरचा असू दे, परका असू दे, माझ्या मुलीवरती हात कोणी नजर टाकली ना तरी मी सहन करून घेणार नाही त्यांचं. लक्षात ठेवा. समजलं ना? माझा एवढाच विचार आहे, सुधरा जरा. चला बाय बाय.